ही जी कॅफेची संकल्पना आहे ही तुम्हाला कशी सुचली? हा विचार सुचण्या अगोदर मी एक खेडेगावमध्ये जन्म घेतलेला आहे आणि ह्या खेडेगावामध्ये जन्म घेत असताना इथूनच जवळ माझ्या जुन्नर शहराच्या जवळमध्ये कबाडवाडी म्हणून एक गाव आहे, छोटीशी वस्ती आहे आणि ह्या वस्तीमध्ये माझा जन्म झाला आणि ह्या जन्मानंतर मी मराठी मीडियममध्ये मराठी शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. शिक्षण घेत असताना माझ्याकडून इथून जाणारे मुंबई शहरात लोक जायचे, मुंबईच्या आजूबाजूच्या दिल्ली सारख्या शहरात जायचे आणि प्रत्येकाचा ओढा असायचा तर बाहेर गावामध्ये जायचं. असा विचार करत असताना आम्ही मराठी शिक्षण घेतल्यामुळे आम्हाला जसा पाहिजेल असा पुढे काही करायची इच्छा असताना सुद्धा मनात खूप काही विचार होते, खूप चांगले विचार होते, सर्व काही करायचं होतं, परंतु शिक्षण महत्त्वाचं ठरलं आणि शिक्षण आम्हाला योग्य ते शिक्षण आम्हाला तिथे न मिळाल्यामुळे आम्ही एक मुंबई शहरामध्ये जाऊन एक गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला मी गॅरेजचं काम केलं. गॅरेजमध्ये राहून आम्ही सर्व्हिस सेंटरचं काम केलं, इतर गाड्यांचे वॉशिंग सेंटरमध्ये काम केलं, त्याच्यानंतर टर्नर सेंटर हे करत असताना 90-91च्या दंडीनंतर मी जुन्नरला आलो आणि जुन्नरला येऊन इथे आल्यानंतर मी एक माझ्या वडिलांच्या अगोदर आमच्या आजोबांपासून असलेला एक खाणीचा बिझनेस म्हणजे ज्याला म्हणतात दगडखाण ही सुरुवात केली आणि तिथे काम करत असताना मी दिवसभर पूर्ण दिवस मी त्या एका खाणीवरती मुरुम खाणीवरती बसून माझ्या संकल्पना असायच्या तर ह्या शहराला वेगळ्या शहरामध्ये मी जाऊन आल्यानंतर इथे हे जुन्नर शहर मोठं व्हावं, इथे चांगल्या मोठमोठ्याला बिल्डिंग बांधावं म्हणून मी एक ठेकेदारी म्हणून सुरुवात केली. ठेकेदारी करत असताना भविष्यामध्ये मला याच ठिकाणी जुन्नर शहरामध्ये मला चांगल्या प्रकारे बिझनेस मिळाला. बिझनेस करत असताना मला इथे माझे 2 मुलं जन्मली. दोन्ही मुलांना मी विचार सुरुवात केला तर मुलांनी काय करावं. प्रत्येक जणाच्या माझ्याबरोबरचे मित्र असतील, माझ्याबरोबरचे जे काही गावकरी असतील यांच्या डोक्यात सगळ्यांची संकल्पना अशी असायची की हे सर्वजण मुलांचं शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळावी, नोकरीच्या पाठीमागे मुलांनी रेसमध्ये राहावा. परंतु मी शिक्षणापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं मुलांना हे शिकवलं तर तुम्हाला शिक्षण याचं घ्यायचं तर तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला कारागीर म्हणून काम म्हणून ही संकल्पना हातात ठेवा. जे काय मी आता मेकॅनिकल फिटर म्हणून काम केलं पण उच्च दर्जाचं तुम्हाला एक चांगलं शिक्षण घेता येईल यासाठी मी त्यांना मोठ्या मुलाला आर्किटेक्ट बनवलं. आर्किटेक्ट बनवल्यानंतर त्या मुलाला आर्किटेक्ट का बनवलं, मी एक छोटासा कॉन्ट्रॅक्टर असताना गव्हर्नमेंटची कामं करत असताना माझ्या संकल्पना होती तर तो आर्किटेक्ट बनून तो ह्या शहरामध्ये चांगल्या प्रकारच्या मोठ्या बिल्डिंग्स बांधेल आणि या बिल्डिंगच्या माध्यमातून तो समाजाला एक नवीन हे देईल का शिक्षणच महत्त्वाचं नाही आहे तर काम किती महत्त्वाचं आहे. दुसरा लहान मुलगा माझा तो LLB झाला आणि तो LLB त्याच्या शब्दातून या शहराचे मोठमोठे त्याच्या LLBतून शिक्षणातून त्याला जे शब्द निघतील त्याच्यामधून मोठमोठ्या ह्या शहरामध्ये त्या शब्दातून चांगल्या बिल्डिंग बनवू अशी एक संकल्पना होती. शहर बनवू, इथल्या शहरामध्ये जे अतिक्रमण असतील किंवा इथे जे ज्ञानामध्ये त्या लोकांच्या ग्रामीण लोकांची जी ज्ञानामध्ये जी भर पडेल यासाठी मी त्याला ग्रामीणमध्येच यायचं. ग्रामीणमध्ये बिझनेस हा महत्त्वाचा नसून पैसे कमावणे महत्त्वाचं नसून आपल्याला लोकांसाठी काय देता येईल यासाठी त्याला LLB केलं आणि LLB करून त्याला जुन्नर शहरामध्येच इथेच प्रॅक्टिस करायची असं सांगून त्याने इथे सुरू केलेलं आहे. तसेच मोठ्या चिरंजीवने सुद्धा हीच संकल्पना मी घेतली. आम्ही बसताना बऱ्याच दिवसापासून माझी एक संकल्पना होती का ह्या शहरामध्ये एक चांगली इमारत बसू आणि या इमारतीमध्ये आपल्याला
काय करता येईल म्हणून एक कमर्शियल अथर्व हाईट्स म्हणून एक कमर्शियल एक मॉडेल बनवलं आणि यामध्ये संपूर्ण या कमर्शियल बिल्डिंगमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उत्कृष्ट धंदे बिझनेस सुरू होतील या संकल्पनेतून आम्ही सुरू केलं. हे सुरू करत असताना माझा मुलगा जो आर्किटेक्ट झाला त्याच्याकडनं त्याच्या विचारातून माझ्या विचारातून त्याच्या शिक्षणाचा फायदा घेऊन ही 10 वर्षापासून एक चांगली इमारत या शिवजन्मभूमीमध्ये या पर्यटनामध्ये भविष्यामध्ये अतिशय चांगला एक ह्या ठिकाणी येणारा क्राऊड आहे का जुन्नर सोडून मुंबई ठिकाणी जायचं, पुण्याची वाहवा करायची, वेगळ्या शहरांची वाहवा करायची. शहर असं आहे तिथे लोक अशी आहेत, तिथे असणारा फूड असा आहे म्हणून मी ही संकल्पना विचारात घेऊन गेले 10 वर्ष लोक संकल्पना डोक्यात ठेवली आणि आज ती साकार झाली. माझ्या दोन्ही मुलांच्या एक सहकार्याने ही इमारत उभी करू शकतो आणि ह्या इमारतीमध्ये एक फूड कॅफे करायचा. पण तो कसा असावा, कारण काय झालेलं आहे की तसं जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे, ही पाश्चात्य संस्कृती नाही आहे, परंतु हिला टच आपण आपल्या मातीची देऊ शकतो म्हणून ही संकल्पना आम्ही घेतली. माझ्या समोर या इमारतीसमोर एक शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक उत्कृष्ट कॉलेज आहे. 4-4.5 विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना बी असं वाटलं पाहिजे का कॅफे संकल्पना ही पाश्चात्य आहे असं नसताना आम्ही त्याच्यामध्ये वेगळा विचार मांडला का इथे कॉलेजमध्ये जर 2 तास त्यांना वेळ असेल आणि कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जर बसायचं नसेल तर या ठिकाणी वातावरण कूल असलेल्या एका कक्षामध्ये बसून त्याला अतिशय चांगली पुस्तकं वाचता आली पाहिजे. शहरामध्ये जुनी पुस्तकं आम्ही भरपूर जुनी आहेत, काही 30-40 वर्षापूर्वीच्या लोकांचे वेगळे वेगळे विषय आहेत, कसे आहेत, शहर कसं मोठं होतं, शहरातली मानसिकता कशी मोठी असते, लोकांनी कसं वागलं पाहिजे, किती मोठी लोकं झालेली आहेत, ह्या पुस्तकांमध्ये खूप काही असं ज्ञान आहे. यासाठी मुलांना बसवता आलं पाहिजे यासाठी ही संकल्पना. किंवा एखादा रिटायर अधिकारी असेल त्याला वाटलं असं 2 तास बसायचं आहे, त्याने येऊन बसलं पाहिजे, इथं त्याचा वेळ गेला पाहिजे, त्याने ही पुस्तकं वाचली पाहिजे. त्याच्याच बरोबर इथे या शहरामध्ये कुठेही अशी जागा नाही आहे का एक नवरा बायकोंना एक स्वतःला दोघांनाच एखाद्या ठिकाणी जाऊन असं तरुणाई त्यांची आठवण्यासाठी जागा एक उपलब्ध करून दिलेली आहे. तर तो 60 वर्षाची 70 वर्षाची जे फॅमिली 2 ग्रस्त असतील त्यांना त्यांचे तरुणाचे दिवस आठवले पाहिजे. एकत्र बसून त्या ठिकाणी वेगवेगळे आम्ही सेल्फी पॉईंट घेतलेले यांनी तिथे बसलं पाहिजे. त्या बसण्यामधून त्यांना त्यांचं मागचं आयुष्य पुन्हा आलं पाहिजे. त्याच्यातून त्यांना त्यांची जवळीक वाढली पाहिजे. त्यांच्या विचारामध्ये त्यांना जे मुलं ज्या मोठी झालेली असतात, नातवंड असतात, यांना रिटायरमेंट झाल्यानंतर घरी बऱ्याचशा वेळा वागणूक कुटुंबामध्ये खूप काही अशी शांत बसा, कुठे जाऊ नका, इकडे नका जाऊ, तिकडे जाऊ नका, यासाठी मी ही संकल्पना केली. शिवाय तरुणाईसाठी केक शॉपमध्ये जायचं, कुठेतरी रोडवरती उभं राहायचं, कुठेतरी गाडीवर उभं राहायचं, रस्त्यावरती. ही शिवजन्मभूमी आहे. मी खूप वेळा विचार केला, रोडवरती उभे राहून पोरं केक कापतात आणि या शिवजन्मभूमीमध्ये ह्या अशा संकल्पना चांगल्या नाही आहेत याचा विचार मी 10-20 वर्षापासूनच केला होता. तर मी अशा मुलांना जागा दिली तर त्यांनी कधी यायचं, तिथे केक चांगल्या जागेमध्ये वातावरण जागेमध्ये येऊन सेल्फीमध्ये जाऊन त्यांनी तिथे स्वतःचा वाढदिवस साजरा करायचा, जन्मदिवस साजरा करायचा. आईबापांना त्यांना स्वतःला घेऊन येऊन तिथे वाढदिवस साजरा करूशी वाटला पाहिजे. माणसाचा विचार इथं आल्यानंतर बदलला पाहिजे. पाश्चात्य हे नसून माझ्याकडे असणारा क्राऊड आहे हा ग्रामीण भागातला आहे.
एक शेतकरी शेतातल्या मातीतला जन्म घेतलेला माणसाला पुणे मुंबईमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करता येत नाही, म्हणून तिथून असणारं शहर मी जुन्नरमध्ये आणायचा विचार केला. मला दिल्ली माझ्या जुन्नरमध्ये दिसली पाहिजे, मुंबई माझी राजधानी आहे ती माझ्या ह्या शिवजन्मभूमीमध्ये दिसली पाहिजे. असा क्राऊड जरी नसेल, तिथला असणारा जो क्राऊड जरी नसेल तरी माझा शेतकरी बांधव असा त्यांना वाटलं पाहिजे की आम्ही ह्या 3 स्टार 2 स्टार 1 स्टार 5 स्टारमध्ये जाऊ नाही शकत, पण इथे आमचा हाच 1 स्टार आहे, हाच 5 स्टार आहे आणि इथं असलेली ही संकल्पना अतिशय सुंदर आहे. म्हणून या शिवजन्मभूमीमध्ये एक विचार करून ही एक सुंदर वास्तू बांधायचा माझी संकल्पना होती, ती आज पूर्ण झाली. आज मी एक छोटासा कॅफे सुरू केला आहे, मॅक अँड चीज नावाचा एक छोटासा कॅफे सुरू झालेला आहे. ही फ्रँचायझी जरी घेतली असेल, परंतु माझ्या बाजूला अजून भविष्यात अजून फूड वेगळ्या वेगळ्या फूडचे नवीन संकल्पना आहेत, त्याही सुद्धा मी भविष्यामध्ये इथे सुरू करणार आहे. इथल्या आजूबाजूच्या डोंगर भागामध्ये मी काही मित्रपरिवारांना घेऊन अतिशय चांगले संकल्पना इथे राबवायचं काम चालू आहे. आणि या शहरामध्ये रिटायरमेंट अतिशय सुंदर आणि अतिशय शांतमध्ये गेलं पाहिजे ही माझी स्वतःची संकल्पना आहे. भविष्यामध्ये माझ्या ही इमारत उभी केलेली आहे आणि इथे रिटायरमेंटमध्ये सुद्धा मला सगळे तरुण मित्र माझे समोर आले पाहिजे. 15 वर्षाचा 16 वर्षाचा 20 वर्षाचा 25 वर्षाचा मी कधीही म्हातारा झालो आहे असं मला वाटलं नाही पाहिजे. येणारी तरुणाई मला रोज भेटली पाहिजे आणि माझे मित्र भेटले पाहिजे. माझ्या वयाशी आलेले मित्रांना असं वाटलं पाहिजे नाही आम्ही अजून तरुणच आहे. ही संकल्पना ह्याच्यामध्ये आहे. ह्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात आपलं नाव खूप मोठं आहे. आपल्याला लहानापासून मोठ्यांपर्यंत नवे नवे तर राजकीय क्षेत्रातही आपल्याला मान सन्मान आहे आणि सर्वच जण ओळखतात. पण आजच्या ह्या तुमच्या कॅफेमध्ये तुम्ही ह्या कॅफेचं जे उद्घाटन आहे ते राजकीय नेत्याला कोणाला न बोलवत त्यांच्या हस्ते न करता आईबाबांच्या हस्ते केलं, याच्या मागचं रहस्य काय आहे? याचं खरं रहस्य असं आहे, माझे वडील ग्रामीण भागामध्ये जन्मलेले आहेत. एक शेतकरी कुटुंबामध्ये त्यांनी अतिशय कष्ट केलेले, कमी क्षेत्रामध्ये कष्ट करून आमच्यासारख्या मुलांना जन्म देऊन त्यांनी विचार चांगले दिले. कधीही कोणाच्याही भाकरीला हात लावायचा नाही, कोणाची अर्धी भाकरी पळवायची नाही, ती कुठली चोरी करायची नाही. कष्ट करून जे मिळेल त्याच्यात तुम्ही समाधानी राहा, ही संकल्पना माझ्या आई वडिलांना दिलेली आहे. राजकीय नेते असतात, मुलांना पण असं वाटलं नाही पाहिजे का राजकीय नेते हे काय वाईट नसतं. राजकारण केलं पाहिजे. राजकारण जर नाही केलं तर समाजाला दिशा दिसणार नाही आहे. राजकारण वाईट नाही आहे, परंतु राजकारणामध्ये मी एक समजतो, राजकीय माझा नेता असेल किंवा राजकीय माझा गुरु असेल हा माझ्या वेगळ्या ठिकाणी आहे, पण माझ्या कष्टामध्ये माझ्या आईवडिलांचा वाटा सगळ्यात मोठा आहे. मी देव पाहिला नाही, मी देव पाहिलेला नाही. आज जगामध्ये लोक दगडाला शेंदूर बांधून त्याच्या पुढे शेंदूर लावून त्याच्या पुढे 8-8 तास बसून लोक वापरतात, परंतु ह्या इमारतीचा पहिला पाया भरल्यापासून 10 वर्ष झालं. माझे वडील आज वाढदिवस 85 वर्ष त्यांचा 85 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांच्याबरोबर ती संकल्पना होती. योग जुळून आला. आज अक्षय तृतीया असल्यामुळे महाराष्ट्रातला हा मोठा सण एक त्याला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो, म्हणून त्या मुहूर्तापेक्षा माझ्या वडिलांचा आज जन्मदिन आहे. ही संकल्पना धरून मी आज माझ्या आईवडिलांच्या हाताने फीत कापून माझ्या
व्यवसायाला मी नव्याने सुरुवात करत आहे. हे दैवत माझं सगळ्यात मोठं आहे आणि हे माझ्या मुलांना, माझ्या नातवंडांना, माझ्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी ही संकल्पना माझी घ्यावी अशी, तर ज्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलं आणि आपले खरे जे देव आहेत, ते आईवडील आहेत, हे ज्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला वाटतं त्यावेळेसच आपण काही करू शकतो. अन्यथा राजकीय मी आज गेले 8-10 वर्षापासून मी एक राजकीय नाही म्हणता यायचं, परंतु एक सामाजिक टच 80% समाजाचं काम आणि 20% राजकारण असणारा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये मी काम करतो. आणि या पक्षामध्ये राजकारण नाही आहे, मानवतेचा धर्म कसा असावा, ज्याला पाय नाही, ज्याला हात नाही, ज्याला चालता येत नाही आहे, ज्याचं मतिमंद आहे, या लोकांच्या मदत केली पाहिजे. कारण तो आपला धर्म आहे का, तर आपण त्या धर्मात जन्माला घेतलेला आहे. मानवतेत जन्माला आल्यानंतर मानवाची सेवा करता आली पाहिजे, म्हणून मी त्या संकल्पनेमधून मी त्या पक्षामध्ये करतो. परंतु हे जे काम करताना मी पक्ष बाजूला ठेवले आहे. पक्ष न पाहता माझ्या सगळ्यात जास्त मला जी वेळ देता आला तो मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्या व्यवसायाला. 80% माझा वेळ माझ्या कुटुंबात आणि व्यवसायामध्ये दिला जातो आणि बाकीचा वेळ 20% फक्त समाजासाठी, या कुटुंबांसाठी दिला जातो. थँक्यू. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.